चला मित्रांनो, फायनली दिवस आलेला आहे. आपल्याला तिरुपतीचं बुकिंग करायचं आहे. आज तारीख आहे 29 जून. वार आहे कुठला? सोमवार आहे. आणि तात्काळमध्ये बुकिंग करायचं आहे. चला दाखवतो. मित्रांनो, लाईट आहे, म्हणजे आम्ही बुकिंग करायला घेतलेलं पीसीवर, खरं लाईट एकदम गेली. रिस्क नको आहे म्हणून आपण लॅपटॉप घेतलेला आहे. कायमसारखं तात्काळमध्ये बुकिंग करायला लागलो आहे आणि AC ना आपण जायचं आहे. तर ACचं बुकिंग 10 वाजता सुरू होतं. लॉग इन करून ठेवायचं आहे आपल्याला. 9:53 झाले, 10ला बरोबर सुरू होणार आहे. चला आता बुकिंग बघा कसं करतोय. हॅलो तिरुपती. हां, 3 अडल्ट चाइल्ड AC बरोबर ना? बरोबर. R7M स्मॉल. हां, ओके. उद्या परवा कोल्हापूर. करा दे. लोअर मिडल लोअर. ओके. काय मिडल लोअर बुकड. सो फायनली मित्रांनो, तिकीट बुक झालेलं आहे. तात्काळ ऑलवेज की धाकधूक राहिलेली असते. ठीक आहे, ह्याचे शिल्लक असतात. किती शिल्लक आहेत प्रथम? अजून 54 आहेत. 10 वाजून 5 मिनिटं झाले. म्हणून मी दरवेळेला म्हणतो बघा, तिरुपतीला जर तुम्हाला प्लॅन करायचा असेल, हरिप्रिया एक्सप्रेस बेटर ऑप्शन आहे. का तर तात्काळमध्ये तिकीटं मिळतात. आता थर्ड ACचे इकॉनॉमीचे आम्ही बुक केलेत. थर्ड AC नॉर्मलची 22 अजूनही शिल्लक आहेत. थर्ड AC सेकंडची अजून 31 शिल्लक. मेसेज आला. ओके, मेसेज सुद्धा आला आणि बुकिंग सुद्धा झालं. आणि महत्वाचं काय की आपल्याला ज्या प्रेफरन्सनं आपण टाकलेलं की मिडल बर्थ लोअर बर्थ, मिडल बर्थ लोअर बर्थ, म्हणजे एकाच ह्याच्यात आपलं समोरासमोर आपण बसून मस्तपैकी जाऊ शकतोय. बुकिंग कन्फर्म झालेलं आहे. आणि मधल्या आल्यात बघा यावी, नाहीतर आपल्याला साईडच्या यायच्या. आणि ऑटो अपग्रेड सुद्धा टाकले. ते बघायचं आहे. ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या तिरुपती टूरची संपूर्ण तयारी दिसणार आहे. पतुई की सेल्फी मध्ये. गोविंदा गोविंदा. मी संतोष पतंगे. चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर. चला तर मित्रांनो, बघा पाऊस पडत आहे आणि वाजलेले आहेत 3. आपण तिकीट मगाशी 10 वाजता बुक केलेलं आणि त्यानंतर कंटिन्यू काम सुरू आहे मित्रांनो. बघा इथं माझं आधी आता 4-5 दिवस जायचं बाहेर म्हणलं की सगळ्या गोष्टींचं सेटिंग करावं लागतं. आता हे सांगायला आलं. थांब जरा वेट कर की. बघा लगेच माझं काम झालंय ना इथं ऍक्च्युली. हा, माझं काम कम्प्लीट केलं आणि पतुले आता त्याचं बघा, म्हणजे कॉपी लावून वगैरे स्टोरेज वगैरे जे आहेत ते सगळे म्हणजे मोकळे करून घेणं, जागा करून घेणं वगैरे, पत्त्याचं काम सुरू असतंय. माझं झालेलं आहे काम. आणि आमच्या मॅडम, आज काय होतं संजना? आज वटपौर्णिमा होती मित्रांनो, त्यामुळं सकाळी लवकर उठलेलो, जाऊन छान वडपूजून वगैरे आलोय आणि आता इथून पुढे तयारी करायची. 4 वाजलेत आता. आणि बघा तयारी चालल्या, कपडे वगैरे स्वतः. आणि हिनं काय गजरा घातलाय? गजरा. आणि तुझा गजरा काय हिनं घातलाय मुळात? तुझा गजरा नाही? होय, वटपौर्णिमा आमची खरं नाटकी जी चाललेत. चला तयारी सुरू आहे. आणि आम्ही विसरलेलो व्हिडिओ करायचा आहे ना संजना तयारीचा. बघा मला संजना झोपताना म्हणलेली, किती वाजले दाखवतो आधी बघा, 4 वाजायला आलेत. संजना झोपताना मला म्हणलेली कपडे भरायचे आहेत. मग संजनाला उठवत मी माझी कपडे काढलेले आहेत. संजना बघा, फास्ट काम झालंय. तयारीचं काम फास्ट कायमच असतंय.
आणि पतुल्याचे कपडे ही करायला लागले. पतुल्या आपला घोळ काय झालाय सांग बरं कपड्याच्या बाबतीत. म्हणजे आमच्या एकतर ड्रेस सगळे मिक्स झालेत. हा, कोणाचा पत्त्याची काय- कपडे मला काय बसतात कळलं झालंय कोणाचा आणि dress माझे कुठला कपडे पत्त्याला बसतात आणि आम्ही दोघं एकमेकांचे कपडे वापरतोय. हा, त्यामुळे आता काय झालंय की कुणाचं कोण घालतंय आणि कुणाची कपडे कुठले आहेत हे लक्षातच येत नाही. असं झालं होय ना संजना. भारी आहे ना आमचं. कधी एवढं असं मोठं नाही, आमचं तेवढं हे हाव लकी हा, तो माझा आहे. पत्त्याचा माझा पत्त्या घालतोय, पत्त्याचा मी घालतोय, असं सगळं चाललेलं आहे. मी ड्रेस इस्त्री आता करत बसणार नाही. हे का? करू. नाही बाबा हे जरी लाव- का गड नाही नवीन रूल. मी ढोले म्हणणार होतो का नाही. म्हणलो आता आलंय व्हिडिओ. असं नाही. व्यायाम करत नाही काय नाही, ढोली झाल्या बघा नसते. झोप काढून उठल्या मस्तपैकी. चला आता काय काय तयारीचं काय काय राहिले. कपडे बॅगा भरणे काहीच नाही केलेलं तयारी. सांग की मग तेच विचारायला तुला. कपडे अजून ते खायचं साहित्य काय काय आणायचं ते अजून गावात जाऊन आणायचंय. हा आणि त्यानंतर बाकी सगळं किरकोळ सगळं सामान बिमान औषध वगैरे सगळं आणायचंय. म्हणजे काहीच तयारी नाही. आज तयारी ना. आता कपडे काढण्यापासून तयारी सुरू झालेली आहे. खरं बेसिकली काय काय कपडे भरायचे आहेत, खायच्या गोष्टी, औषधाच्या गोष्टी आणि देन आफ्टर उद्या जेवण काय करायचं त्याची तयारी. हा, अजून मेनू ठरायचं. ते एक आणायचंय आपल्याला. होय. पतुल्याचं काय काय राहिले पतुल्या. माझं काय मित्रांनो आयफोनचं जरासं स्टोरेज जे झालंय, बाकी पेनड्राईव्ह वगैरे आपले मोकळे होत आहेत. बाकी बऱ्यापैकी झालंय. मग राहिलं मम्मीचं स्टोरेज, पतुल्याचं काम हा, स्टोरेज आणि charging आणि राहिली सगळ्यात इलेक्ट्रॉनिक्सचं सगळ्या इलेक्ट्रॉनिकचं थोडंफार राहिलंय. बघूया. बॅगाचं प्लॅनिंग कसं आहे संजना. बॅगा अडकवायचे घ्यायचं म्हणाला ना तुम्ही. हा मी काय म्हणतोय मित्रांनो ह्या वेळेला की मिनिमम बॅगा घेण्याचा प्रयत्न करूया. सॉरी हातमध्ये आला. तर त्याच्यामध्ये प्लॅन कसा असेल की माझी बॅग माझ्याकडं, पत्त्याची बॅग पत्त्याकडं, संजनाची बॅग संजनाकडं आणि ज्ञानूची बॅग ज्ञानूकडं आणि एक एक्स्ट्रा बॅग आपली होते कशाची प्रथम लॅपटॉपची, कॅमेऱ्याची वगैरे होते. तर ते अशा 5 बॅगांमध्ये म्हणजे सगळ्या मोस्टली अडकवायच्या बॅगा घ्यायचं असं प्लॅनिंग चाललंय. चला दाखवतो आता नेमकं काय काय पुढं कशी आपण तयारी करतोय ते दाखवतो. चलो चला शॉपिंग करून आलोय मित्रांनो. काय काय खायचं आणायचं होतं ते आणलंय. तुम्हाला दाखवतो काय काय आणलंय ते. त्यांचं काय चाललंय बघूया. संजना काय खाली नव्हती. संजना झालं का कुठं आहे पॅकिंग. इधर देखो चकाचक करके रखा है. जाताना थोडा पसार होता. सगळं आवरले झाले आवरले ऑलमोस्ट ओके. खायला आणलेलं आता भरायचं. माझा विषय पैशाचा विषय. पैसे एकत्र करायला लागले सगळे. पतुल्या कुठे आहे. बघूया मित्र आले ते मित्र. कुठे गेलाय मग. खाली नाही दिसला. नाही दिसला. इकडे गाडीत असणार आहे बसलेला. गाडीत बसलाय का? चला ते खायचं भरायचं आहे ना. होय. अजून काय गोळ्या औषध. गोळ्या औषध तेवढंच राहिलं. गोळ्या औषध सुद्धा काय काय आम्ही घेतो तुम्हाला दाखवतो. म्हणजे सगळं घेतो आम्ही बऱ्यापैकी. कुठेही अडलं नाही पाहिजे आपलं. किती बॅगांमध्ये बसले संजना. 2 बॅगांचेच कपडे झाले फक्त आपले तशी. मग ह्याच्यात काय बसले. त्यातल्या ते लॅपटॉपला जागा ठेवले आणि फक्त त्याचे शर्ट ठेवलेत प्रथम. म्हणजे ते दुसरी बॅग घ्यायला लागत नाही काय. नाही लागत. खरं काय. होय. आणि तुमची एक बॅग असणार ती छोटी. ही असणार की आपल्याला पाण्याची बॉटल वगैरे न्यायला. ही लय बरं पडतं. ओके चालतं. खायचं बघूया. चला मेनू काय करायचं उद्या. आपण मग सांगितलं काय. नाही सांगलं. काय काय करायचं. भरली वांगी, डाळ कांदा, चपाती आणि असं जिरा राईस टाईप भात करायचं. सकाळी संध्याकाळचं ना. सकाळ संध्याकाळचं. खायचं काय काय आणले भरूया. चला झालं आता. चला खायला काय काय आणले संजना. भरपूर सारं खायला आणलं त्याला. ही काय म्हणतात आपल्याला. त्याला सोयाबीन स्टिक. हां सोयाबीन स्टिक. चकलीचे 2 प्रकार. एक हिरवी चकली एक लाल चकली. ही मक्याचा चिवडा आणि ही काय चिली मिली म्हातारीला आवडतात. म्हातारीला हे काय आवडतं केळीचं वेफर्स. शेव ठीक आहे. आलू भुजिया मी आली होती ना. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो तिरुपती बालाजीला जाताना घेण्याचं सगळ्यांनी 100% घ्यायचं कोल्हापुरी ठेचा 2 प्रकारचे. लसूण चटणी. हे का घ्यायचं सांग. तिथलं सगळं जेवण असं आंबट चिंबट असते की नाही. मग त्यात आणि ती तिखटच नसते काय सुद्धा. मग आपल्याला कसं ते तिखट खायची सवय आहे. त्याच्यामुळे ही जरी त्या आधीचा भात असते त्या भातात जरा असं मिक्स करून खाल्ला असं तरी चांगलं लागते त्या सांबर बरोबर. आपली टेस्ट तोंडाला येते चव येते आणि आपली टेस्ट येते. त्यामुळे हे नक्की ट्राय करा 100%. आणि फरसाणा भाकरवडी आणि हे मला आवडतं. ते नाही न्यायचं ते लय जागा खाते. नाही इथं खाऊन नाही संपतो. जाताना एक साईडला खुसखुस घ्या की. झालं. आणि सगळं भडंग भडंग करून ठेवलाय. भडंग करून ठेवलाय. टिपिकल आयटम ट्रिपचा. भडंग कालच करून ठेवलाय मित्रांनो. तर ती भडंग घ्यायची. आता ही सगळं काढायला लागले. भडंग चला पॅक करूया आता. चला मित्रांनो फायनल आता एक शॉपिंग राहिलेली महत्वाची.
ते म्हणजे आपल्या आयफोनसाठी आपल्याला मॅग्नेटिक पॉवर बँक घ्यायची होती. आता ती घ्यायला आम्ही निघालोय. बघा किती वाजलेत, 8:03 झालेत. आणि असं आमचं कायमसारखं कसरत चाललेली आहे. शोबल सीट आणि हाय का तो. चला आता बॅटरी घेऊया आपल्यासाठी. तर मित्रांनो फायनली घरी आलतो आणि आपल्याला पॉवर बँक काय आपण घेतली नाही, कारण आपल्याला पाहिजे तशी पप्पा मिळाली नाही. त्यामुळे उद्या जाताना आपण सकाळीच कोल्हापूरमध्ये घ्यायचं ठरवलंय. आणि औषधं वगैरे मम्मी झाले का सगळं सांग? सगळं ओके झालंय. तुझं ओके झालंय का सगळं? हा आणि तुमचं आधार कार्ड हा सगळ्यात मेन. तिरुपतीला जाताना सगळ्यात महत्वाचं काय घ्यायचं असते? आधार कार्ड. आधार कार्ड. त्याच्याशिवाय काय तिथे चालत नाही नाही असा विषय. तुझं बाहेर काय? जिम पाऊस पडायला आलाय, होय त्यामुळे थंड वाजायला थंड वाजायला आतापासून. आता झोपणार आहे मस्त पैकी. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. प्लॅन उद्याचा असणार आहे आपला. किती वाजता बाहेर पडायचं संजना? 8 वाजता. 8 वाजता बाहेर पडायचं. ट्रेन किती वाजता असते? 11:30. 11:30 ट्रेन असते. इथनं 8ला बाहेर पडलं की 8:30 पर्यंत स्टँडवर पोहोचतोय. आणि मग परत एक अर्ध्या पाऊण तासात जर म्हणजे अर्ध्या तासात जर एसटी गावली, 9ला बसलो 10 वाजेपर्यंत आपण पोहोचतोय. पोहोचतो. तिथं जाऊन मग जर असं ट्रेन लागेपर्यंत पॉवर बँक वगैरे घेऊया. हो पॉवर बँक वगैरे. चला तयारी झालेली आहे. एवढंच म्हणजे याच्यात काय असं स्पेसिफिक नाही, काय माझं सवय झालेली फिरायची. त्यामुळे बरोबर बागातीन हे एवढं खायचं वगैरे. सकाळी जेवण करायची ड्युटी आता तेवढी संजनाची बाकी आहे. होय ना? होय. चला भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. सायनारा. जय हिंद जय महाराष्ट्र गोविंदा गोविंदा.